नमस्कार मंडळी, नमस्कार. मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणवारी. तर मंडळी, मस्तपैकी गुलाबी थंडी पडते आणि या गुलाबी थंडीतून आमच्या मालगुण गावात आज तारीख आहे 15 डिसेंबर 2025. तर आजपासून ना कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मंडळी, कबड्डी म्हटलं की मालगुण गावाचं नाव विविध ठिकाणी चर्चेमध्ये असतं आणि याच कबड्डीला मालगुण गावातल्या अनेक खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. त्याचमध्ये ह्या कबड्डी खेळाबद्दल सांगायचं झालं तर मालगुण गावामध्ये कबड्डीसाठी मोठमोठ्या स्पर्धा देखील आयोजित केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर राज्यस्तरीय असतील. आणि ह्या मोठमोठ्या स्पर्धा भरवण्याचं योगदान, जे विशेष योगदान जे द्यावं लागेल ते म्हणजे आमच्या मालगुण गावचे मालगुण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय नानासाहेब मयेकर मित्रांनो, यांनी कबड्डीसाठी भरपूर असं योगदान दिलेलं आहे. मोठमोठ्या स्पर्धा मालगुणमध्ये भरवण्याचा त्यांचा मोलाचा असा वाटा आहे आणि आज ते आमच्यात नाहीत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नानासाहेब मयेकर मित्रमंडळ मालगुण आयोजित भव्य दिव्याची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व मित्रमंडळींनी एकत्रित येऊन ही स्पर्धा नानासाहेबांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आणि रत्नागिरी तालुक्यातील खेळाडूंना त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि स्पर्धेचं ठिकाण आहे आमचं बप विद्यालय मालगुण, म्हणजेच बळीराम प्रकर विद्यालय मालगुणचं भव्य पटांगण. तर मंडळी, आता मी निघालो आहे त्या पटांगणावरती कबड्डीची स्पर्धा बघायला. बघूया कशी सुरुवात असेल. खरं तर आमच्या मालगुण पंचक्रोशीचा विचार केला तर दरवर्षी क्रिकेटने सुरुवात होते. क्रिकेट म्हणजे आमच्या इकडे काय विचारायचं नाही, जिकडे तिकडे क्रिकेट. पण यंदाची सुरुवात, या वर्षाची सुरुवात जी होते ती कबड्डीने होते. तर चला मंडळी, जाऊया नानासाहेब मयेकर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा बघायला. तर मंडळी, मी पोचलो आहे पटांगणावरती. या ठिकाणी थोड्याच वेळात कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भव्य दिव्य असं मैदान तुम्ही पाहू शकता. मंडळी, इथे ग्राउंड सुंदररित्या तयार झालेलं आहे. थोड्याच वेळात इथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इथे पंच पॅनल दाखल होतं आहे बघा. हे सगळे रत्नागिरीतले पंच आहेत. विविध ठिकाणी असणाऱ्या स्पर्धेसाठी जे पंच म्हणून कामगिरी पार पाडतात ते सर्व पंच पॅनल. आणि त्या ठिकाणी रत्नागिरीचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते राजादादा देसाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. खरोखर एक चांगलं असं समालोचन असेल, कॉमेंट्री असेल. खरोखर सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवतात ते राजादादा देसाई यांचं आगमन होतं आहे. असे सर्व एक कबड्डीचे सर्व पंच इथे दाखल झाले. त्यांचं सहर्ष स्वागत करूया आपण या ब्लॉगच्या माध्यमातून. मंडळी, हे आमचं बळीराम प्रकर विद्यालय. शाळेची रंगरंगोटी चाललेली आहे. शाळेला नवीन रूप दिलं जातं आहे आणि ह्या पटांगणावरती सुरू होणार आहे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. आणि कबड्डी म्हटलं की महत्त्वाचा असतो तो वॉर्मअप. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय पहिला सामना नानासाहेब फाउंडेशन आणि कालिका मिरजोळे यांचा लागणार आहे. इकडे नानासाहेब फाउंडेशन आहे आणि तिकडे कालिका मिरजोळे यांचं वॉर्मअप चालू आहे. बघूया, पहिला सामना उद्घाटन सामना असणार आहे. जबरदस्त अशी व्यायाम केला जातो आहे, शरीर पूर्ण गरम केलं जातं आहे आणि त्यानंतर खरी मजा येणार आहे ती या मैदानावरती येणार आहे. इकडे स्पर्धा बघायला मालगुणमधलं अनेक प्रेक्षक या स्पर्धेला जोडलं जाईल. नंतर खरी मजा येईल. बघा तुम्ही पुढे बघा काय रंगत येईल. मित्रांनो, हेच पटांगण आहे मालगुणचं, ज्या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब मयेकरांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन देखील केलेलं आहे. असे हे आमचे नानासाहेब मयेकर, त्यांच्या आठवणी पुन्हा इथे कबड्डीच्या निमित्ताने जाग्या होताना दिसतील. पहिला सामना आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. थंडी देखील लागते. याच थंडीचा आनंद देखील या कबड्डी आपल्याला बघायला भेटणार आहे.
मंडळी ते संघ दाखल होतोय डॉक्टर नानासाहेब फाउंडेशन. मंडळी या ठिकाणी दुसरा संघ दाखल होतोय कालिका मिरजोळे. एका बाजूला कालिका मिरजोळे तर दुसऱ्या बाजूला नानासाहेब फाउंडेशन. उद्घाटन इथे केलं जात आहे. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केलं जात आहे. तुम्ही पाहू शकता. मित्रमंडळाच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. मी सन्माननीय रोहिजी नाईक साहेब देसाई साहेब यांचं आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. त्यानंतर या गावचे जे करत आहोत सन्माननीय आपण गुलाब पुष्प देऊन या स्पर्धेच्या निमित्ताने यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या क्रीडा मंडळाचे मालगुणच्या या पवित्र भूमीमध्ये पावन भूमीमध्ये आयोजित केला गेलेला हा कबड्डीचा रणसंग्राम 2025 पर्व होते. सर्वप्रथम नारळ इथे वाढवताना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सहसचिव श्री रवींद्रजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते इथे श्रीफळ वाढवलं जात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्ये शुभ सर्वदा. गणेशाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. क्रीडांगणाचं पूजन इथे केलं जातं. श्रीफळ वाढवलं जातं. सन्माननीय श्री रवींद्रजी देसाई साहेब यानंतर श्री संदीपजी कदम साहेब माफ करा यांनी रोहितजी मयेकर नानासाहेब फाउंडेशनचे कार्यवाह मालगुण एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक रोहितजी मयेकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं गेले. संदीपजी कदम साहेब यांच्या शुभ हस्तेही इथे श्रीफळ वाढवलं जात आहे. उद्योजक मालगुण एज्युकेशन सोसायटीचे मालगुणचे खजिनदार म्हणून अतिशय उत्तम कार्यभाग त्यांनी सांभाळले. दिवाकरजी सुर्वे साहेब ज्येष्ठ उद्योजक आणि त्यानंतर परेशजी हैदरकर साहेब यांना विनंती असेल आपण हे श्रीफळ वाढवून या स्पर्धेला प्रारंभ करून द्यावा. सन्माननीय नंदकुमार नाईकर यांच्या शुभ हस्ते हे श्रीफळ वाढवलं जाते. सर्व मान्यवरांचे विशेष आभार. क्रीडांगणाचं पूजन इथे संपूर्ण करण्यासाठी सज्ज होतोय डॉक्टर नानासाहेब नाईक फाउंडेशन पालघरचे हे गोलंदाज खेळाडू. गुलाबी जर्सीमध्ये आपल्याला संपूर्ण सामना देखील पाहायला मिळते. त्यामुळे जिल्हा असोसिएशनने मान्यताप्राप्त सही जर्सी परिधान करून सर्व सामना निघाली. आपल्याला क्रीडांगणावरील सन्माननीय संजयजी वाडकर त्याचबरोबर निखिल पानावे राकेश आंबेकर सुशील जाधव मंगेश जोशी सामनाधिकारी म्हणून या सामन्याचा कार्यभाग सांभाळतील. त्याचबरोबर सौरभ चव्हाण सुशील सौरभ जाधव त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी संकरे साहेब या स्पर्धेला सामान्य कार्यक्रम लागले. डॉक्टर नानासाहेब नाईक फाउंडेशन मालगुण संघाच्या दुसऱ्या बाजूला कालिका संघाचा धुरंधर खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट होणारा पहिला सामना कबड्डीचा रणसंग्राम थरार अनुभवायचा आहे. खेळ मर्दानी जातीचा महाराष्ट्राच्या मातीचा तुमच्या आमच्या आवडता हा खेळ म्हणजेच आपला सर्वांचा हा कबड्डी खेळ. मर्दानी लोकांचा मर्दानी खेळ वाघाचा काळी खेळ खेळणारे हे सर्व खेळाडू. हा खेळ नाहीये ऐल्या खेळांचा. हा खेळ आहे वाघाच्या जातीचा. वाघासारखं लढावं लागतं भिडावं लागतं शिकार करावी लागते. सर्व शिकारीचे सज्ज होतं. कॉर्नरला चढायला करण्यासाठी करतो सुरुवात. अक्षय वेलणकर आहे तिथे. कॉर्नर इथला वेदांत आहे जर्सी क्रमांक 12 आपण पाहणार जो यावी उजवा कोपरा संपादनात इथे दिसतोय. रनिंग हँड करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न चांगला बॅलन्स आहे. पहिली रेड आहे आणि पहिल्याच रेड मध्ये आपल्याला शुभशकुन केला जातोय का खातं ओपन होतोय का ते पाहावं लागेल. सेफली खेळताना पहिलीच रेड अतिशय शांतपणे खेळून माघारी परततोय. ज्यावेळी डॉक्टर नानासाहेब नाईकर फाउंडेशन मालगुण संघ क्रीडांगणात उतरतो त्यावेळी स्पर्धेची पहिली सुरुवात पहिली रेड शुभमच्या माध्यमातून केली जाते आणि याही टुर्नामेंट मध्ये जर्सी क्रमांक 6 खेळणारा हा खेळाडू पहिली रेड करण्यासाठी इथे दाखल होतोय. पहिली रेड पूर्ण केले कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतला. एमटी रेड शुभम पाटील कडून इथे पाहायला मिळाली.
चढाई खेळासाठी आलाय तो कालिका मिरजे संघाचा खेळाडू. एक चांगला टर्न आहे मिडलाईनच्या जवळ, चांगली झटापट, सक्सेसफुल टॅकल. एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं कव्हर आणि कॉर्नर यांच्यामध्ये. एक चांगला टाकली आपण पहिले कॉर्नर आणि त्याचबरोबर कव्हर यांच्यामध्ये, आणि कव्हरने चेन अटॅक केला आणि त्याचबरोबर परफेक्ट टायमिंगला कव्हर कॉर्नरने सपोर्ट केलं आणि सक्सेसफुल ठरलेला टॅकल इथे आपण पाहिलंय. वेदांत आहे जर्सी क्रमांक 3. यस या काही आहे कारण बऱ्याच महिन्यांच्या विश्रांतीनंतर कालिका संघ क्रीडांगण उतरला आणि क्रीडांगण उतरल्या तो संघ सेमी फायनल मध्ये एंटर झालेला आम्ही पाहिजे. कमी चांगली लढत यस वेदांतवरती अटॅक आहे, सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. दोन्ही कव्हर अटॅक ऍक्टिव्ह झाले. वेदांतला संधी मिळाली नाहीये. एक शानदार टॅकल, अप्रतिम टॅकल पेश केला गेला. लाजवाब टॅकल पेश केला जातोय. पॉइंट टेबल इथे मात्र ऑन केलंय कालिका संघाने. या विचाराय करण्यासाठी दाखल झाले तर जर्सी क्रमांक 7 या बोनस पॉइंट प्राप्त करतो. जर्सी क्रमांक 6 चढाई करण्यासाठी 2-2-1-2 अशा पद्धतीने फील्ड राईट कॉर्नर डिफेंडर आहे. दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 3 घर राखण्याचा सज्ज आहे, पण तो कोणती रिस्क नाही घेतात. मागे बदल आहे. यानंतर होणारा सामना आदर्श मिरजे मंगलमूर्ती मालगुण या दोन्ही संघांना पहिला पुरा. आदर्श मिरजे विरुद्ध मंगलमूर्ती मालगुण खेळासाठी जसं होईल त्यांनी काहीतरी खेळाचा प्रयत्न झाला, परंतु थोडासा संयम थोडासा वेळ मैदानाच्या आत घेणं अपेक्षित असतं आणि तो खेळाचा प्रयत्न या वेगात करतोय. पण एक बोनस पॉइंट फाउंडेशन संघाला भेटले, मालगुण संघाला भेटतो. जर्सी क्रमांक 3 हा एक आणि दोन्ही कॉर्नरवरती लक्ष खेळण्याचा चाललेला याचा प्रयत्न आहे. प्रयत्न करावे लागतील, काही चुका आपल्या करत असतात आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याने कॉर्नर जर्सी क्रमांक 3 बॅटिंग लाईनचा तशी आहे, अप्रतिम ऍक्टिव्हेशन पाहायला मिळाली. उंचीचा आणि चपळतेचा पुरेपूर वापर आणि त्यामध्ये कॉर्नर जर्सी क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट. वेदांत अटॅक रॅपिडली खेळतोय. वेगवानाची वेळ त्याच्या बाजूला पाहायला मिळते. चांगला बॅलन्स टाकला जातोय, पण ज्या स्पीडने तो टर्न करतोय, ज्या स्पीडने तो हँडटच करायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे लॉबीच्या खूप क्लोज जाऊन स्वतःला रोखतोय. एक चांगलं फुटबॉल, चांगला बॅलन्स वेदांत कापेकडून त्याच्या माध्यमातून एक आपण पाहिजे आणि 2 सुपर वेळ या क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा वसुल्यात आणि कॉर्नरच्या दिशेने त्यामध्ये एक्साइटिंग सक्सेसफुल ठरले. एक पॉइंट केलं होतं तुम्ही जर्सी क्रमांक 7 यांनी चढाई केला. मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 12 मैदानाच्या बाहेर आहे. शुभम गेट बॅटिंग करेल, वॉकलाईन क्रॉस करेल, मिडलवरती टेक कॉर्नरवरती नजर ठेवेल, वेट घेईल आणि त्यानंतर मागे डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे तो शुभमचा. आपल्या खेळाडूला विश्रांती देण्यासाठी आजमावर जाणारा मैत्र असतो, उपाय असतो, तो जिथे आजमावर केले आणि या पॅन गेले. आदर्श मिरजे मंगलमूर्ती मालगुण यांना दुसरा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
बाळगुंच्या देवता चंदिका देवी त्याचबरोबर या पहिला सामना पहिला प्रारंभ पहिला आरंभ आणि या पहिल्या आरंभामध्ये प्रारंभामध्ये विजयी सामने डॉक्टर नानासाहेब यांचे फाउंडेशन मार्गदर्शन पहिल्या सामन्याचा विजय ठरलेला संघ आहे. मात्र इथे आपण आहे सर्व कार्यक्रमाचे संघाचं अतिशय अप्रतिम ध्यान प्रदर्शन आपल्या माध्यमातून पाहण्यात आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल डॉक्टर नानासाहेब यांचे मंडळाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तीन वर्षाच्या नंतर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केले एका स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केले असा शान खेळाडू आदर्शचा आदर्श खेळाडू राज पाटे पहिल्या खेळामध्ये बोनस पॉइंट त्या ठिकाणी राज अक्षरशः आदर्श संघाचा वन मॅन शो आहे आणि परंतु अतिशय लक्षपूर्वक चाललेले आहे चला इकडे गाव सुरक्षित आपल्या कलामध्ये परत यांची गेलेली पाहायला पाहिजे पब्लिक दीपक आहे जसे क्रमांक 5 म्हणून खेळा पब्लिक आणि अशा मार्गदर्शनाखाली अनेक विरोध आहेत दीपक गावकर एक कुटुंब